धाराशिवच्या सोनारी येथील काळभैरवनाथ यात्रेला भाविकांची मोठी गर्दी. खोबरे आणि गुलालाची उधळण करत देवाची रथातून मिरवणूक. राज्य शासनाच्या 100 दिवस उपक्रमात वाशिम जिल्हा परिषद अमरावती विभागात अव्वल QCI पथकाकडून कार्यक्षमतेचे विशेष कौतुक. औषध गुणवत्ता तपासणीसाठी आता प्रयोगशाळा. सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय. राज्यातील सरकारी रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचे निदर्शनास. अमरावतीत हलक्या पावसाची हजेरी. आज आणि उद्या अमरावतीसह विदर्भात पावसाची शक्यता. ढगाळ वातावरणामुळे तापमानात 3 अंशाने घट. यवतमाळमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. नांदेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. राज्यात अवकाळी पावसाचा इशारा. अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज. मुंबईत वाढत्या तापमान आणि प्रदूषणामुळे डोळ्यांवर परिणाम. वाढत्या उष्णतेमुळे नेत्र संसर्ग, अतिसार आणि त्वचा विकार. बुलढाण्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ. अनेकांना उष्माघाताचा त्रास. आरोग्य विभागाचं उष्माघात केंद्र मात्र अद्याप सुरू नाही. हिंगोलीत वादळी वाऱ्यामुळे मंडप सजावट आणि खुर्च्या गेल्या उडून. 2 ते 3 जण किरकोळ जखमी असल्याची माहिती. औंढा नागनाथ तालुक्यातील सुकापूर येथील घटना. मालेगावात वाढत्या तापमानाने फळबागा धोक्यात. कसमादे परिसरातील शेतकरी संकटात. पाण्याअभावी झाडे जळू लागली. पिंपरी चिंचवडच्या बाजारात फळभाज्यांची आवक कमी. भाज्यांचे भाव कडाडले. मेथी कोथिंबीरीलाही चांगला भाव. वाशिमच्या 59,000 अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना एकूण 6,97,00,000ची मदत. KYC नसल्याने 10,504 शेतकऱ्यांची मदत रखडल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती. मराठवाड्यात उन्हाच्या तडाख्यामुळे दूध उत्पादनात मोठी घट. दूध उत्पादनात 30% घट. दूध उत्पादक शेतकरी मात्र नाराज. मुंबईकरांनो, घराबाहेर पडण्याआधी लोकल प्रवासाचं नियोजन करा. आज मध्य हार्बरसह पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक. पश्चिम विदर्भातील 385 गावात भीषण पाणी टंचाई. पश्चिम विदर्भातील 64 गावात 67 टँकर्सने पुरवठा. बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक 31 टँकर्सने पाणी पुरवठा सुरू. मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई. नांदेड जिल्ह्यात 14 टँकरने पाणी पुरवठा. वाढत्या उन्हामुळे पाणी टंचाईचं संकट. धाराशिव शहरातील गल्लीतील नाले आणि रस्त्याचं काम अनेक वर्षांपासून रखडलं. नाल्याचे पाणी रस्त्यावर येत असल्याने वाढली दुर्गंधी. नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याने काम तातडीने करण्याची मागणी. 2 संशयित दहशतवादी मोबाईलमधील कॅमेऱ्यात कैद. मावळमधील पर्यटकांनी NIAला दिली माहिती. रील्स काढताना चित्रित झाले दहशतवादी. बुलढाण्यातील मेहकर तालुक्याच्या वडाळी गावात भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी 80 फूट खोल विहिरीत उतरून ग्रामस्थांचं आंदोलन. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ चांदवड बंदची हाक. सकल हिंदू समाजातर्फे अर्धा दिवस शहर बंद. बंदला शहरवासियांचा प्रतिसाद. पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांवर हल्ला. हल्ल्याच्या निषेधार्थ मनसेकडून कुलाबा विधानसभा 221च्या वतीनं श्रद्धांजली अर्पण. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ वाशिमच्या मानोरा शहरात बंदची हाक. बंदला व्यापारी महासंघाचा देखील पाठिंबा. पुसदमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा. हल्ल्यात मृत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण. बुलढाण्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च. समाजवादी पक्षाकडून घटनेचा तीव्र निषेध.
पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ हिंगोली बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सोलापुरात नवी पेठ व्यापारी असोसिएशन कडून दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली. काही तास दुकानं बंद ठेवून हल्ल्याचा निषेध. परभणीत मुस्लिम समाजाकडून पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च. जिंतूर तालुक्यातील मुस्लिम समाजाचा घोषणाबाजी करत कॅन्डल मार्च काढून हल्ल्याचा निषेध. काश्मीर खोऱ्यात लष्कराची मोठी कारवाई. पहलगाम हल्ल्यानंतर 48 तासात दहशतवाद्यांची 6 घरे जमीनदोस्त. टीआरएफने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी नाकारली. टीआरएफ कडून हल्ल्याची जबाबदारी नाकारणारं पत्रक जारी. पहलगाम हल्ल्याच्या जबाबदारीवरून टीआरएफचं घुमजाव. वाशिममध्ये पाकिस्तानचे 6 नागरिक वास्तव्याला असल्याची पोलीस रेकॉर्डमध्ये नोंद. नागरिकांचा शोध सुरू. राज्यात 5023 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास. फक्त 51 जणांकडे वैध कागदपत्र तर 107 जण बेपत्ता. 107 पाकिस्तानी नागरिकांचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं प्रशासनाची चिंता वाढली. नागपूर सुरत बायपास महामार्गावर लिफ्ट देऊन तरुणाची लूट. एलसीबीच्या पथकाकडून दोघांवर कारवाई. एकूण 22,870 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. सांगलीत इटकरे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी. धडकेत बिबट्याच्या पुढील दोन्ही पायांना जखम. नर्सरी प्ले ग्रुप शाळा राज्य शासनाच्या रडारवर. गल्लीबोळात भरणाऱ्या खासगी प्री प्रायमरी शाळांच्या मनमानीला बसणार लगाम. 7 दिवसात नोंदणी करणं बंधनकारक. अमरावती महानगरपालिकेकडून अतिक्रमण कारवाईला सुरुवात. रस्त्याच्या कडेला असलेल्या अनधिकृत खोके आणि इतर बांधकामावर चालवला जेसीबी. वर्ध्यात आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्यांवर कारवाई. 2,65,000चा मुद्देमाल जप्त. 3 आरोपींवर गुन्हा दाखल. बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा. उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना. मराठवाड्यातून विदर्भात सर्रासपणे अवैधरित्या वाळू वाहतूक सुरूच. वाळूच्या टिप्परवर कुठलाही वाहन क्रमांक नसताना बिनधास्तपणे रेती वाहतूक सुरू. देशातील सर्व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मिळून नव्या 711 पदांना मंजुरी. नागपूर एम्समधील 507 पदांच्या भरतीला हिरवा कंदील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाणा दौऱ्यावर. जाहीर आभार सभेला उपस्थित राहणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर. दुपारी 1 वाजता रिसोड शहरात नवसंकल्प सभा आणि कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी बावनकुळे राहणार उपस्थित. तहव्वूर राणाची गुन्हे शाखेमार्फत चौकशी. मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून 8 तास चौकशी. चौकशीला तहव्वूर राणाचं सहकार्य. हल्ल्याच्या भूमिकेबद्दल स्पष्ट उत्तर देण्यास टाळाटाळ. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार परभणीत पोखर्णीतील श्री नृसिंह मंदिरात घेतलं दर्शन. भंडारात काँग्रेसला धक्का. काँग्रेसचे माजी सरपंच भागवत नानेंचा कार्यकर्त्यांसह भाजपात जाहीर प्रवेश. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मतदान. 18 जागांसाठी 70 जण रिंगणात. प्रत्येकाला मराठी भाषेचं महत्त्व समजावून देण्याकरिता मनसेचा जागर मराठीचा कार्यक्रम. मराठी भाषेची महती समजावणार. भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण धुळे दौऱ्यावर. भाजपा कार्यालयाची केली पाहणी. भाजपच्या संघटनात्मक कामकाजाविषयी पदाधिकाऱ्यांशी चर्चा. लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका. केंद्र सरकारच्या माध्यमांना सूचना. सुरक्षा हालचालींचे थेट कव्हरेज दाखवण्यास मनाई. अहिल्यानगर शिवसेनेत मोठा बदल. आदिवासी समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांचा हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश.
परभणीत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डकडून मराठवाडा स्तरीय एहतेजाज कार्यक्रमाचं आयोजन. MIM प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी उपस्थित राहणार. लांजा शहर प्रारूप विकास आराखडा संदर्भात नगरपंचायत प्रशासनाकडून बैठकीचं आयोजन. नागरिकांच्या शंका आणि अडचणींचं निरसन करण्यासाठी सभेचं आयोजन. राज्यात 5023 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास. फक्त 51 जणांकडे वैध कागदपत्र तर 107 जण बेपत्ता. पाकिस्तानने भारतीयांबाबत घेतला मोठा निर्णय. भारतीयांना पाकिस्तान सोडण्यासाठी 48 तासांची दिली मुदत. विविध कामानिमित्त 26 जण पाकिस्तानात गेल्याची माहिती. अक्षय शिंदे प्रकरणात तपासाची कागदपत्रे SITकडे सुपूर्द. अक्षय शिंदे बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी. प्रेमविवाह केल्याच्या रागाने वडिलांकडून मुलीवर गोळीबार. जळगावच्या चोपडा शहरातील धक्कादायक प्रकार. मुलीचा जागीच मृत्यू तर जावई गंभीर जखमी. पुणे पोर्शे अपघात प्रकरणी बडतर्फ अधिकाऱ्यांची उच्च न्यायालयात धाव. राज्य सरकारला नोटीस. भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. 18 जून रोजी होणार सुनावणी. मालेगावच्या येवला शहरातील पोलीस स्टेशनमधील रूमला आग. मोठ्या प्रमाणात नागरिक कचरा टाकत असल्याने आग लागल्याची माहिती. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. भंडाऱ्यात उभ्या ट्रकने घेतला पेट. ट्रकची कॅबिन जळून खाक. ट्रकचं मोठं नुकसान. धुळ्यात गांजा तस्करी करणाऱ्या बीडच्या महिला आणि पुरुषाला थाळनेर पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 2,29,330 किमतीचा मुद्देमाल जप्त. सोलापुरात गांजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह दोघांना केली अटक. 30 लाखांचा मुद्देमाल जप्त. मंद्रुप पोलिसांची कारवाई. पुसदच्या वसंतनगरमध्ये प्रतिबंधित सुगंधी गुटखा साठा जप्त. 2 आरोपींना पोलिसांकडून अटक. साताऱ्यात उष्णतेची दाहकता वाढली. माण तालुक्यात उष्माघाताने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू. आंब्याच्या झाडाखाली सापडला मृतदेह. पिंपरी चिंचवडमध्ये सोनचाखळी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक. आरोपीकडून 5,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.